अरे शिदू, तुला बूट आणायचा म्हणला होता ना, आणलाय बघ मी. होय आरुष, चल माझा बूट बघू. दादा, हे बूट आणलास काय? हो, आवडला का? किती रुपयाचा आहे? 400 रुपयाचा आहे. 400 रुपयाचा? आणि 400 रुपयाचा बूट घालून जाऊ का मी कॉलेजला? काय दादा, चांगला बूट घे म्हणलं होतं तुला, ते असलं भंगार घेऊन आलास काय? अरे जाऊ दे ना सिद्धू भाऊ, त्याला वाईट वाटन. अरे तू ग बाबा आरुष, लहानपणीपासून हीच घाण बघत आलोय ह्याची. आई वडील गेले आणि मला ह्याच्या जीवावर सोडून गेलेत. आई म्हणली होती बरं का, छोट्या भावाला चांगलं सांभाळ, हे मला असं सांभाळायला लागलाय. तुला सांगतो आरुष, लहानपणीपासून मी ऍडजस्टमेंटच करीत आलोय आणि आता मोठा झालोय तर असले 1,500-2 हजाराचे कपडे घेऊन देतोय. मला लाज वाटते तिथं कॉलेजला जायची. आणि पुन्हा ह्याच्याने काही घेणं होत नाही तर मलाही कामाला जाऊ देत नाही. आणि मग तो ते शिक्षण चालू ते काय नाही, माझं मी कामाला जातो आणि मला जसं जगायचं तसं जगतो. हे धरतोय डबक काय फटीचर सारखं राहतंय, मला फटीचर सारखं ठेवायला लागला. हो सिद्धू भाऊ, एक काम कर ना, त्याच्या लग्नाचं बघ ना, म्हणजे तो त्याच्या फॅमिलीमध्ये व्यस्त होईल आणि तुला तो कुठं आडवा येणार नाही. त्याच्यासोबत कोण लग्न करेन? वय झालंय आता त्याचं, कोण पोरगी देणार त्याला? माझ्या आजीला बोल ना, तिला हे लग्न जमवायची लय माहिती आहे. चल बरं मग तुझ्या आजीला बोलू, त्याचं एकदा लग्न लावून देतो आणि माझं मी फ्री जगतो बाबा. आजी, सिद्धू भाऊला तुला थोडस बोलायचंय. बोलणार सिद्धू, काय बोलायचंय? माझ्या दादाच्या बी लग्नाचं बघा ना काहीतरी, त्याचं वय झालंय आता. ए बाबा, तुझ्या भावाचं नको बरं सांगू, त्याला 4 स्थळ आणले होते म्या. पोरी चांगल्या होत्या, पोरीने ह्याला पसंत बी केलं होतं, पण हे लग्नच नका म्हणतोय. का असं का म्हणतोय तो? त्याचा एकच नाद आहे, माझ्या भावाचं शिक्षण चालू आहे, ते सेटल झालं नाही, त्याचं काहीतरी झाल्यावर मग बघन मी लग्नाचं.